निसर्गामध्ये वी रेअरली फाइंड आयसोलेटेड सिंगल इंडिव्हिज्युअल. निसर्गामध्ये एखादाच कोणीतरी एकटं राहू शकेल, नाहीतर प्रत्येक सजीव आपापल्या ग्रुपमध्ये राहतो. मुंग्या जरी असले तरी त्यांच्या ग्रुपमध्ये राहतात, माकडं जर असले तरी तेही त्यांच्या ग्रुपमध्ये राहतात, माणसे जरी असले तरी माणसे आपापल्या ग्रुपमध्ये राहतात. बरोबर आहे, कारण त्यांचं रक्षण होतं, संरक्षण होतं, असा त्याचा अर्थ या ठिकाणी. मग त्याच्यामध्ये बघा, दे लिव्ह इन ग्रुप इन ए वेल डिफाइंड जॉग्राफिकल एरिया. वेल डिफाइंड म्हणजे जिथे त्यांना सुरक्षित जागा वाटते त्या ठिकाणी ते राहतात. जागा जर असुरक्षित असेल तर कोणी राहू शकणार नाही. बरोबर आहे. समजा इथे तुम्ही बसलेले आहेत, इथे तुम्हाला या ठिकाणी खाली साप गेले असं मी जर सांगितलं तुम्हाला, बरोबर आहे, तर तुम्ही इथं बसणार नाही. मी म्हणलं राहू द्या तिकडे तुम्ही बसा, अरे तुम्ही लय बरं दिसू लागलो, आम्हाला काय ते चाव वाटतंय असं तुमचं मन आहे काय असं म्हणताल तुम्हाला. बरोबर आहे का. म्हणजे काय, सुरक्षितता आपण बघतो. म्हणून या ठिकाणी काय म्हणतो, डिफाईन जिओग्राफिकल एरिया शेअर ऑर कॉम्पिटेट. कॉम्पिटेट म्हणजे त्याला मिळवण्यासाठी आपण स्पर्धा करतो. फॉर सिमिलर रिसोर्सेस पोटेन्शियल इंटरब्रीड अँड दस फॉर्म ए पॉप्युलेशन. मग काय करतो, सिमिलर रिसोर्सेस, ज्यांना सगळ्यांनाच एकसारखे रिसोर्सेस म्हणजे त्यांना मिळकत घेण्यासाठी लागणारं त्यांचा रिसोर्सेस, अन्न आहे, पाणी आहे, बरोबर आहे, हवा आहे, तापमान आहे, जे लागतं त्यांना त्यांच्या योग्य शरीरासाठी ते योग्य प्रमाणामध्ये त्यासाठी स्पर्धा लागते. अँड पोटेन्शियल इंटरब्रीड काय म्हणतो या ठिकाणी, पोटेन्शियल म्हणजे त्यांची ताकद. जर वेल शरीर प्रकृती त्यांना जर अन्न आणि पाणी सगळं त्यांना जे मिळकत असेल, योग्य प्रमाणात जर मिळकत असेल, तर त्यांचं त्या ठिकाणी काय त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन होऊन त्यांची काय होते, त्यांची पिढी वाढते. लक्षात आलं, असा त्याचा अर्थ आहे. अँड दस फॉर्म ए पॉप्युलेशन. नंतर काय होतो, त्या ग्रुपचं पॉप्युलेशन वाढत असतो, असा त्याचा अर्थ आहे. आल्दो असं असताना इट इज अन इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम दॅट हॅज टू कोप. बरोबर आहे. याच्यामध्ये त्या ठिकाणी कोप या शब्दाचा अर्थ असा की ते झुंजणे, ज्याला आपण म्हणतो. प्रत्येक ऑर्गॅनिझम काय करतो, त्या ठिकाणी अन्न मिळण्यासाठी झुंजतो, बरोबर आहे, पाणी मिळवण्यासाठी झुंजतो, बरोबर आहे, तापमान योग्य प्रमाणामध्ये मिळावं त्यासाठी झुंजतो, बोलतो झगड़ना. बराबर, अनाज के लिए हम स्ट्रगल करते हैं, स्ट्रगल करना. झुंजना म्हणजे मारामारीच नहीं, स्पर्धा करने. बराबर है. मिसाली तौर पे अगर हम कोई चीज़ लेना है, आपको अगर पढ़ के लिख के अगर ये चीज़ अगर हासिल करना, तो आप उसको पढ़ के हासिल करने के लिए स्ट्रगल करेंगे, त्याला आपण झुंजणे आपण म्हणतो, असा त्याचा अर्थ. म्हणून या ठिकाणी काय, आल्दो असं असताना इट इज अन इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम दॅट हॅज टू कोप with changes in environment. It is at the population level that natural selection operate to evaluate desired trait. म्हणजे याच्या पद्धतीने आपण काय करतो, त्यांना मिळवण्यासाठी आपण झुंजतो, लढतो, आणि मिळवल्यानंतर आपली प्रकृती सुव्यवस्थित असेल. बरोबर आहे. आपल्याला अन्न पाणी जर व्यवस्थित सगळं खाण्यासाठी सगळं मिळालं, आपल्याला सुरक्षितता ही सुद्धा योग्य जर असलं, तर काय होतं, आपल्यामध्ये तो बदल घडून येतो, चांगला बदल घडून येतो. नाही तर आता तुम्ही इथे बसलेले आहेत, खूप मोठी समस्या आहे घरी, समजा तुम्ही त्यामध्ये तुम्ही परेशान असला, तुम्ही त्या ठिकाणी तुमचं काय धड इथं असेल, चित्त घरी असेल त्या ठिकाणी. बरोबर आहे. घरचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, ते सॉल्व्ह होत नाही, मग तुम्हाला काय चिंता लागते. लक्षात आलं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, म्हणजे योग्य अशा प्रकारचं त्या ठिकाणी ट्रेट या ठिकाणी डिझायर होतो. पॉप्युलेशन इकॉलॉजी इज देअरफॉर an important area of ecology because it links ecology to population, dynamic, genetic and evolution. डायनामिक म्हणजे त्या संदर्भामध्ये किती तरी व्यापलेलं आहे ते जागा, आणि जेनेटिक म्हणजे अनुवंशिक, आणि इव्होल्युशन म्हणजे त्याच्यात झालेला बदल. थोडंसं व्हेरिएशन होणे, इट इज रेस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन. उत्क्रांती हे खूप स्लो प्रोसेस आहे. लक्षात आलं काय म्हणतो, लवकर बदल होत नसतो. लक्षात आलं. तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे,
पृथ्वी तयार होण्यासाठी 500 कोटी वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या पृथ्वीवर एक पेशी तयार होण्यासाठी 50 कोटी वर्ष लागलेले आहेत. म्हणजे ही पृथ्वी ओसाड 450 कोटी ही पृथ्वी ओसाड होती असा त्याचा अर्थ आहे. कशाला येतो? काही नाही, तुम्हाला उपयोग काही बी नाही ना. बाबा काही नाही, गरजच नाही शिकायला. काही उपयोग काय आहे तुमचा? चला, population has a certain attributes of its own which are different from those of an individual. Basic physical characteristics of population are size and density. त्या पॉप्युलेशनची साईज आहे. आता आपल्या शिराडोंची पॉप्युलेशन किती आहे? आपलं वरचेवर वाढते ते. डेन्सिटी म्हणजे त्याची घनता, बरोबर आहे, त्याची घनता नेहमी वाढते. पण कधी कधी एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम झाला तर काय होतो? प्रॉब्लेम झाला तर त्या वर्षाची घनता कमी. उदाहरण सांगतो, प्रत्येक वर्षी काय होतं? मरण्याचा दर आहे, जन्मण्याचा दर आहे आणि मरण्याचे दर आहे, बरोबर आहे. जन्मण्याचा दर जास्त आहे, मृत्यूचा दर कमी आहे, म्हणून लोकसंख्या वाढत असते, बरोबर आहे. पण एखाद्या ठिकाणी काही प्रॉब्लेम जर झाला असेल, उदाहरणार्थ किल्लारीमध्ये 1993 मध्ये भूकंप झाला होता, त्या वर्षाचं काय होतं? त्या ठिकाणी पॉप्युलेशन मागे आलेलं असेल, नेहमी वाढत असलेलं, मात्र त्यामुळे ऱ्हास झालेलं दिसेल, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला? याच्यामध्ये असं सांगितलं, इट्स साइज अँड डेन्सिटी. द साइज स्पीक फॉर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल इन ए पॉप्युलेशन. साईज कशासाठी सांगितलं जातं? त्या पॉप्युलेशनमध्ये नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे एकक. आता तुम्ही मानव पॉप्युलेशनचे तुम्ही एकक आहात. आय एम एक्झाम्पल ऑफ द ह्युमन पॉप्युलेशन इंडिव्हिज्युअल. आय एम ए इंडिव्हिज्युअल. मी मानव जातीतलं एकक आहे, एक आहे मी. तुम्ही सुद्धा मानव जातीतलं तुम्ही एकक आहात, इंडिव्हिज्युअल, सिंगल. अशा प्रकारचं एक वाढ होऊन त्या ठिकाणी काय होतो? मानवाची पॉप्युलेशन वाढते. इतर प्राण्यांचं सुद्धा तसंच असतं, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी काय म्हणलेलं आहे बघा, while the density tells us number of individual present per unit space. आता स्पेसचा विषय आला. स्पेस म्हणजे शिराडून, बरोबर आहे. स्पेस झाला, हे स्पेस मोजलंय आपण, म्हणजे रेखांकित केलेलं आहे. कळंब तालुका हे स्पेस झाला, उस्मानाबाद जिल्हा स्पेस झाला एवढा, महाराष्ट्र स्पेस झाला एवढा, बरोबर आहे. महाराष्ट्रानंतर भारत हे स्पेस झाला. भारताची लोकसंख्या इसवी सन 2020 मध्ये किती होती? 19 मध्ये किती होती? काढतायत आपल्याला, बरोबर आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी असलेलं रेकॉर्ड असते आणि नवीन ॲडिशन केलेली त्याची गणना केली जाते आणि त्याच्यावरून लक्षात येतं की पॉप्युलेशन हे वाढलेलं आहे, बरोबर, असा त्याचा अर्थ. म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे, पॉप्युलेशन while density tells us the number of individual present per unit space in a given time. मात्र टाइम मात्र लक्षात घेणं आवश्यक. गिवन टाइम, कधीची लोकसंख्या, कधीची टाइम बांधायला पाहिजे, बरोबर आहे. शिराडोंची लोकसंख्या 2020 ची किती, 19 ची किती, हे टाइम झालं, बरोबर आहे. किंवा 10 वर्षापूर्वीची किती लोकसंख्या, ते टाइम झालं, बरोबर आहे. लक्षात आलं? म्हणजे टाइम आणि स्पेस म्हणजे ते आपल्याला बाइंड करणं आवश्यकच आहे. स्पेस म्हणजे जागा, कुठली लोकसंख्या, कुठला अभ्यास करायचा आहे, आणि कालावधी, त्याच्यावरून आपल्याला पॉप्युलेशन काढता येतं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी काय याच्यामध्ये बघा, बिसाइड साईज अँड डेन्सिटी, साईज आणि डेन्सिटीच्या शिवाय कामध्ये या ठिकाणी द अदर कॅरेक्टरिस्टिक्स इन्क्लूड द नॅटॅलिटी. नॅटॅलिटी म्हणजे जन्मदर, मॉर्टॅलिटी मृत्यूदर, इमिग्रेशन, इमिग्रेशन म्हणजे बाहेरून परदेशातून कायमचं वास्तव्यासाठी आलेले, इमिग्रेशन, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर इमिग्रेशन, बरोबर आहे, कायमचं वास्तव्यासाठी गेलेले, परदेशात गेलेले, आपल्या देशातून सोडून गेलेले परदेशात. काही लोक कायमचं जातात, काही लोक टेम्पररी जातात,
बरोबर आहे. कमवण्यासाठी आपल्याला माहीत आहे खेड्यातली माणसं मुंबईला जातात, बरोबर आहे, आणि मुंबईची माणसं परदेशात जातात. दुबई को जाते, दुबई क्यों, यहाँ से भी जाते, क्यों जाते, पैसा कमा के लाना है, बरोबर आहे. तिथे पैसा खूप आहे, त्या लोकांना लेबर माणसं लागतात, त्यांच्याना काम होत नाही आणि आपली माणसं तिथे जाऊन कामं करतात आणि 4 पैसे घेऊन येतात. लक्षात आलं. असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून पॉप्युलेशन कमी जास्त प्रमाण होतो. मुंबईचा पॉप्युलेशन, खेड्यातली माणसं मुंबईला गेऊन मुंबईमध्ये क्राऊडेड झालेलं आहे. मुंबईचं पॉप्युलेशन खेड्यापेक्षा खूप जास्त आहे. लक्षात आलं. असा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्याच्यामुळे पॉप्युलेशन हे याच्यामुळे मागे पुढे होऊ शकतो. एज पिरॅमिड, एज वयामानानुसार बाल्यावस्था, तारुण्यावस्था, म्हातारावस्था. पॉप्युलेशन वाढण्यासाठी कोणतं एज उपयोगी पडतो जास्त? तारुण्यावस्था. तारुण्यावस्था, कारण त्याच्यापासून पुनरुत्पादन होतं ना, त्याच्यापासून पिढी घडते. लक्षात आलं काय म्हणतो? त्याच्यापासून पिढी घडते. म्हणून दॅट इज कॉल्ड रिप्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन किंवा रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ किंवा रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आर रेस्पॉन्सिबल फॉर द पॉप्युलेशन एक्सप्लोजन. बरोबर. पॉप्युलेशन एक्सप्लोजन होण्यासाठी हा ग्रोथ महत्त्वाचा, म्हणजे हा ग्रुप महत्त्वाचा म्हणजे जबाबदार आहे. त्याच्यानंतर नॅटॅलिटी, मॉर्टॅलिटी, इमिग्रेशन, मायग्रेशन, एज पिरॅमिड, एक्सपांडिंग पॉप्युलेशन, वाढत असलेलं लोकसंख्येचं ते प्रमाण, पॉप्युलेशन ग्रोथ, फॉर्म अँड बायोटिक पोटेन्शियल, फुल स्टॉप. अन इंडिव्हिज्युअल हॅज बर्थ अँड डेथ. An individual has a birth and death, but a population has birth rate and death rate. बघा या ठिकाणी पॉप्युलेशन हे कशामुळे वाढतो? मरतात, जन्म घेतात हे मान्य आहे, पण रेट म्हणतो प्रमाण, पैदा होने वालों का प्रमाण. प्रमाणात जन्म घेणे मृत्यू हे तर चालूच आहे, परंतु किती प्रमाणात वाढलेले आहेत. शिराडोनच्या भागामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी किती वाढ झाली, प्रमाण आलं ते असा जातात. म्हणून या ठिकाणी आता बघा पुढे आलेलं आहे नॅटॅलिटी. नॅटॅलिटी म्हणजे जन्मदर, जन्मदर, आणि मॉर्टॅलिटी मृत्यूदर, ते पुढे आहे आता. ते लक्षात आलं. जन्मदर कसं लक्षात ठेवायचं? नॅटॅलिटी मॉर्टॅलिटीला मृत्यू, मृत्यू शब्द यम पासून आणि मॉर्टॅलिटी यम आलेलं आहे, तसं लक्षात ठेवायचं. चला पुढे बघा. नॅटॅलिटी इज द बर्थ रेट ऑफ ए पॉप्युलेशन. बघा पॉप्युलेशन में जन्मदर आहे नॅटॅलिटी. इट हॅज द ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन ए ऑन ए पॉप्युलेशन्स ग्रोथ. हे पॉप्युलेशनच्या वाढीसाठी जन्मदर हा खूप परिणाम करतो. बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. नॅटॅलिटी इज ए क्रूड बर्थ. नॅटॅलिटी म्हणजे काय म्हणताय या ठिकाणी? क्रूड बर्थ म्हणते. क्रूड म्हणजे नैसर्गिक, निसर्गता होणार, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. क्रूड बर्थ रेट असा त्या ठिकाणी आलेला आहे. नॅटॅलिटी इज ए क्रूड बर्थ रेट or specific birth rate. Crude birth rate is used when calculating the population size, कंसामध्ये number of birth per 1000 population per year. कसं काढलं जातं त्या ठिकाणी? हजारांच्या पाठीमागे किती लोकसंख्या वाढली, बरोबर आहे. हजारच्या पाठीमागे किती ॲव्हरेज 1000 होतं, त्या 1000मध्ये किती भर पडली, किती मृत्यू पडले तेही काढतात, आणि वाढलेली संख्या मृत्यूपेक्षा जास्त असते, म्हणून 1000च्या प्रत्येक वर्षामध्ये काढलं जातं. व्हेराएज स्पेसिफिक बर्थ रेट इज यूज्ड रिलेटिव्ह टू ए स्पेसिफिक क्रिएशन क्रायटेरियन सच ॲज एज. क्रायटेरिया म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणतो आपण? क्रायटेरिया म्हणजे निकष, बरोबर आहे. जे निकष लावतो त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी त्याचा विचार करतो, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल, इफ इन ए पॉन्ड देर वेर 200 कार फिश लास्ट इयर. गेल्या वर्षी 200 मासे होते एका डबक्यामध्ये, बरं, तळ्यामध्ये असं आपण म्हणू. मग काय म्हणतो त्या ठिकाणी पुढे त्याच्यामध्ये असं म्हणल्यानंतर, अँड थ्रू द रिप्रोडक्शन 800 न्यू फिश आर ॲडेड. त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन झाल्यानंतर होणारच 800ची वाढ झाली त्याच्यामध्ये, असा त्याचा अर्थ आहे.
म्हणून त्या ठिकाणी काय केलं जातं तिथे, टेकिंग द करंट पॉप्युलेशन टू 1000 वी कॅल्क्युलेट द बर्थ रेट, बरोबर, बर्थ रेट 800 डिवायडेड बाय 20 इक्वल टू 4 ऑफस्प्रिंग्स पर कार पर इयर. आता त्याच्यामध्ये ते वाढलेली संख्या किती असू शकेल, बरोबर आहे, एका फिशच्या मागे 4चं प्रमाण वाढलेलं आहे असा त्याचा आता प्रमाण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी, ॲब्सोल्यूट म्हणजे पूर्ण जन्मदरावर अवलंबून असलेलं त्या ठिकाणी. द नंबर ऑफ बर्थ अंडर द आयडियल कंडिशन, कंसामध्ये विथ नो कॉम्पिटिशन, बरोबर, अबंडन्स ऑफ रिसोर्सेस सच ॲज फूड अँड वॉटर एक्सेट्रा, म्हणजे कसल्याच प्रकारचं त्यांना कॉम्पिटिशन नाही. मग काय होईल त्याच्यामध्ये, ॲब्सोल्युटली ग्रोथ होईल, कसल्याच प्रकारचा प्रॉब्लेम न येता, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. काही नाही, पाण्याची प्रॉब्लेम नाही, मिळते, अन्न व्यवस्थित मिळेल त्यांना, शत्रू नाही त्यांना कोणी मारणारं, म्हणून त्यांचं काय ॲब्सोल्युटली ग्रोथ होईल व्यवस्थित. मग रिअलाइज्ड नॅटॅलिटी, द नंबर ऑफ बर्थ व्हेन एन्व्हायरमेंटल प्रेशर कम इन टू प्ले. एन्व्हायरमेंटल प्रेशर म्हणजे वातावरणाचा काही प्रॉब्लेम आहे, उष्णता आहे, दुष्काळ पडलेला आहे, बरोबर आहे, किंवा त्या ठिकाणी ते वातावरण त्यांच्यासाठी खूप थंडी आहे, खूप पाऊस पडलेला आहे, किंवा पाऊसच नाही, मग त्या ठिकाणी राहणार नाही लोक, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो असा त्याचा अर्थ आहे. इट मस्ट बी रिमेंबर्ड, it must be remembered that absolute natality will be always more than realized natality. बघा ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी कधीही जास्त राहील ना, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाही, बरोबर आहे, त्यांना कॉम्पिटिशन नाही, त्यांना अडथळा नाही, त्यांना शत्रू नाहीत, म्हणजे ते योग्य वाढणं आहे, त्यांना अन्न पाणी सगळं व्यवस्थित मिळते असा त्याचा केव्हाही जास्त असेल. आता त्याच्यानंतर बघा मॉर्टॅलिटी, मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूदर. मॉर्टॅलिटी इज द डेथ रेट of population. Mortality rate or death rate is the measure of the number of death, कंसामध्ये in general or due to specific cause, विशिष्ट अशा प्रकारच्या प्रॉब्लेममुळे मृत्यूदर वाढलो. दुष्काळ झाला, पाऊस जास्त झाला, वाहून गेलं, तिथली लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, बरोबर आहे. काल परवा कोणत्या तरी उत्तराखंडच्या भागामध्ये ते धरणच पूर्ण फुटून गेले, ते काल परवा म्हणजे 15-20 दिवस झाले असतील बहुतेक, बरोबर आहे. तिथली लोकसंख्या असलेली, अगोदरच तिथं त्या ठिकाणी दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारे लोक असतात, तिथे सगळं जीवन विस्कळीत होऊन गेलं, बरोबर आहे, असा त्याचा. असे खूप अशा प्रकारचे वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ते धरणच पूर्णपणे उखडून गेले ते असं. इन ए पर्टिक्युलर पॉप्युलेशन इन proportion to the size of that population per unit time, त्या टायमिंगमध्ये त्या ठिकाणी मोजमाप केलं जातो. मॉर्टॅलिटी रेट इज टिपिकली एक्सप्रेस्ड इन डेथ पर 1000 इंडिव्हिज्युअल पर इयर. प्रत्येक वर्षी 1000च्या पाठीमागे किती मृत्युमुखी पडले ते आपल्याला काढता येतं असा त्याचा अर्थ. म्हणून या ठिकाणी 10 ए मॉर्टॅलिटी रेट 9.5, मृत्यूदर किती आहे 9.5 ज्याला आपण आउट ऑफ 1000, 1000च्या पाठीमागे इन ए पॉप्युलेशन ऑफ 1000 वुड मीन्स 9.5 डेथ पर इयर इन द एंटायर पॉप्युलेशन. संपूर्ण पॉप्युलेशनमध्ये मृत्यूचा प्रमाण 9.5 आहे, और 0.95% आउट ऑफ द टोटल. टोटलचं जर प्रमाण जर काढायचं असेल तर 1300 म्हणून आपल्याला ते काढता येतं. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी, बरोबर, हे सुद्धा या ठिकाणी द नंबर ऑफ डेथ अंडर द आयडियल कंडिशन विथ नो कॉम्पिटिशन, अबंडन्स ऑफ रिसोर्सेस सच ॲज फूड अँड वॉटर. सगळं व्यवस्थित आहे तरीही मृत्यू आहे, सगळं व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही, ॲब्सोल्युटली ओके, तरी मानवाला मृत्यू हे आहे, बरोबर, असा त्याचा अर्थ. म्हणून या ठिकाणी रिअलाइज्ड मॉर्टॅलिटी, त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी द नंबर ऑफ डेथ व्हेन एन्व्हायरमेंटल प्रेशर कम इन टू प्लेस.
बघा, एन्व्हायरमेंटल काही प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी मृत्यूदर जो असतो त्या ठिकाणी असू शकतो. इट मस्ट बी रिमेंबर्ड दॅट absolute mortality will be always less than realized mortality. बघा इथं काय म्हणतंय, इट मस्ट बी रिमेंबर दॅट absolutely mortality will be always less. absolutely mortality नेहमीच कमी असते रिअलाइज्ड मॉर्टॅलिटीच्या तुलनेने. कळालं? असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर आता बघा सेक्स रेशो. सेक्स रेशो म्हणजे काय, पुरुष आणि स्त्री पुरुष त्यांचं प्रमाण. लक्षात आलं काय म्हणतो, जे जे विकसित राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामध्ये स्त्री आणि पुरुषांची समानता आहे. जे जे राष्ट्र अविकसित आहेत, बरोबर आहे, आणि तिथे त्या ठिकाणी स्त्री पुरुषांचं प्रमाण वेगवेगळं आहे. 1000 पुरुषांच्या तुलनेमध्ये आपल्या देशामध्ये 960 असं प्रमाण आहे. लक्षात आलं का म्हणतो. महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमी आहे. फक्त आपल्या देशामध्ये केरळ एकमेव असं राज्य आहे स्त्री पुरुष प्रमाणता समान आहे. बाकी सगळे आपल्या देशातले राज्य बदमाश आहेत, लुच्चे आहेत असं या ठिकाणी म्हणतो. का? बिकॉज ऑफ द टेंडन्सी टू निग्लेक्ट द फिमेल बेबी. आजही महिलाकडे उत्साहाने पाहिलं जात नाही. घरात मुलगी जन्मली म्हणलं की घ्या जिलेबी म्हणतात, पेढे नाही वाटत, कोणी पेढे नाही वाटत. लक्षात आलं का म्हणतो. पण असं नाही मी ऐकलं कधी की ज्या घरात मुलगी जन्मली म्हणून त्या घरासमोर बँड वाजवलेलं आहे. नाही नाही नाही, ऐकून घ्या, ते उदाहरण तसं सांगू नका. त्यांच्या घरामध्ये मुलगीच नसेल तर त्यावेळेस एखादं त्यांनी केले असेल. सतत जर मुली झालं तर मग बघू ती. बरोबर आहे का. मी असं एका ठिकाणी सांगितलं होतं की या घरामध्ये मुलगी जर झाली तर बँड वाजवायची तयारी आहे म्हणलं. झाला मुलगा तिथं. बरोबर आहे. कारण मी हे असं का केलं होतं की समाजाची मानसिकता बदलायची. आपण प्रबोधन करणारे माणसं, आपल्याकडून लोकांना शिकायला मिळेल. शिक्षक हा जबाबदार माणूस असतो. तो समाजाला चांगले संस्कार दिला तर लोक काहीतरी त्यांचं अनुकरण करतात. गुरुजी आहेत बाबा, गुरुला माहीत असते काहीतरी. बरोबर आहे. काहीतरी वेगळं आपण जर चांगलं जर केलं तर लोक विचार करतात, हां काहीतरी त्यांच्याकडं विचार वेगळा आहे. आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन असतो, मानवतावादी दृष्टिकोन असतो. हे आपण नाही तर कोण जपणार. लक्षात आलं काय म्हणतो. मी तर म्हणतो की तुमच्या घरामध्ये तुमचं घरातलं परिवर्तन तुम्ही करायचं. आपल्या हातामध्ये जबाबदारी आहे ना, मोठे होत ना आपण, आपले कोणीतरी ऐकतायत ना, त्यांच्यावर तर आपण निश्चितच चांगले संस्कार घडवायचे. एखाद्या आपल्या घरामध्ये सतत जर एखाद्या स्त्रीला मुली होत असतील आणि आपल्याच घरामध्ये त्याला कोणी जर दमदाटी करत असेल, बरोबर, त्याच्यावर अन्याय करत असेल, तर आपणच मुलींनी तिथे त्या ठिकाणी उभं टाकून, आपली आईच आहे, बरोबर, आपल्या भावाच्या बायकोला त्या ठिकाणी जर हीनतेची वागणूक देत असेल तर आपल्या आईला आपणच टोकायचं, आपण रागवायचं, चांगल्या कामासाठी रागवायचं. लक्षात आलं. आईला रागवायचं असं नाही, चुकी जर का तो गबस ग. कारण सुनेनं बोललं तर वाईट वाटतंय, मुलीनं आईला बोलली तर आईला काहीच वाटत नाही. बरोबर. आईला दम द्यायला पाहिजे. चूक जर असं जर करत असेल तर एखाद्या स्त्रीवर घरामध्ये, आपल्या घरामध्ये भावाची बायको आहे, आपलं घरातली सगळीच माणसं त्याच्यावर तुटून पडतायत, सतत मुली होत आहेत म्हणून. बरोबर आहे. खरं तर एखाद्या स्त्रीला मुलगा किंवा मुलगी होण्यासाठी फक्त पुरुष जबाबदार असतो, हे मी वेळोवेळी सांगितलेलं आहे, क्रोमोझोमच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. बरोबर. आता ती काही रिपीट करणार नाही. कधी परिवर्तन करणार, कधी घडवणार. आपलं घर आपण स्वच्छ करायचं. लक्षात आलं काय म्हणतो. एखादी ती मुलगी बाहेरून आलेली असते आपल्या घरामध्ये, बरोबर आहे, आपल्या भावाची बायको आहे, बरोबर आहे, त्याला आपण नाहीतर आधार कोण द्यायचा. नाहीतर एखाद्या आलेली मुलगी, त्याला जुलूम घरात कोणाचं असते, सासू नंबर 1, नणंद नंबर 2, नवरा नंबर 3. बरोबर. त्याने काय म्हणतो, का मी गडी आहे, माझा ऐकायला पाहिजे. आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो,
कोणतीही स्त्री सुरुवातीला रेकॉर्डिंग करून घेत असते, ऐकून घेते बरं ठीक आहे. ज्यावेळेस त्याचं चालतंय ना त्याचं मुंडकं त्याच्या पायाखाली घेते नंतर. म्हणून मी सूत्र नेहमी सांगतो, कुणावर अन्याय करायचा नाही, अन्याय सहनसुद्धा करायचा नाही. लक्षात आलं का म्हणतो? ह्या फॉर्म्युलेनं आपण राहावं असं माझं मत आहे. मी असं म्हणत नाही की अन्याय आपण सहन करा. तुम्हीच तुमच्या घरी दुसऱ्या घरी तुम्ही त्या ठिकाणी नांदण्यासाठी लग्न झाल्यानंतर तुम्ही गेल्यानंतर काय अपेक्षा करणार तुम्ही त्या ठिकाणी? कसं राहायला पाहिजे तिथं म्हणलं तर? तुमची भावाची बायको तुमच्या आईबरोबर कसं राहायला पाहिजे असं वाटतं तसं तुम्ही राहायला पाहिजे. उत्तर इथंच आहे. मग कधी कधी काय होतंय, का बरं आम्ही त्याने तसं करतो आम्ही बी करतो, त्यांनी करतायत म्हणून आपण नाही करायचं ते. लक्षात आलं का म्हणतो? आणि तुम्ही आताचे नवीन आधारस्तंभात तुमच्यामुळे चांगले संस्कार जर घडले आणि घडवले गेले आणि तुमच्या डोक्यामध्ये बसवले गेले तर तुम्ही परिवर्तन करू शकता. घरातलं परिवर्तन आपणच करतो शिकल्यानंतर. लक्षात आलं का म्हणतो? आणि शिकलेली माणसं कधी कधी मुद्दाम हुकल्यासारखं करतात, मग ते लाचार असतात. लक्षात आलं? तुम्हाला मी एक सांगतो, लग्न करण्यासाठी तुम्हाला आत्ता सांगतो, हुंडा अजिबात घ्यायचा नाही. लक्षात आलं? मुलांना म्हणतो हुंडा तुम्ही तुमच्या लेवलची करा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जसे सुंदर आहेत तसेच करा, तुमची ऐपत जशी आहे तशीच करा, तुम्ही जेवढे शिकलेले तसंच शिकलेली करा. कोण नको म्हणलं तुम्हाला? लक्षात आलं काय म्हणतो? तरीही तुम्ही त्या ठिकाणी नाही आम्ही हुंडा घेणार. लक्षात आलं? आणि मी तुम्हाला सांगतो की हे परिवर्तन आपल्यामध्येच व्हायला पाहिजे, आपल्या घरातच व्हायला पाहिजे. आणि घरात ऐकत नाहीत कुणी. आपण असं जर म्हणाला ग बस तुझ्या बापानं करावं काही सगळं, खर्च कोण करावं म्हणते? बाप म्हणते आपला, म्हणते का? लई शहाणा गेले असते. एखादा मुलगा जर म्हणाला मला हुंडा घ्यायचा ना, गप बे गप, तुला शिकवण्यासाठी किती खर्च झाला माझंच मला माहिती आहे, एवढा पैसा गेला तुझ्या बापानं करावं का? आता तुझं लग्नामध्ये खर्च कोण करावं रे? असं म्हणते, बापच म्हणते मुलाला. तर मला असं म्हणायचं की तर तुम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं करा. आणि अन्याय कोणावर होत असेल तर त्याची बाजू अप्रत्यक्ष घ्यायची आपण, हे लक्षात द्यायचं द्या. चला ओके, पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो मी. आता इथं पुढे चालू आहे सेक्सचं रेशो. सेक्सचं रेशो म्हणून काय की समाजामध्ये सेक्सचा प्रमाण, सेक्स म्हणजे नर आणि मादी, स्त्री पुरुष समानता नाही. यासाठी नाही म्हणतो की फिमेल बेबीकडे आजही तेवढं उत्साहानं पाहिलं जात नाही. म्हणून मी मुलींना म्हणतो, तुम्ही शिकून शहाणे झाल्याशिवाय लग्न करायचं नाही. लक्षात आलं? मी नेहमीच म्हणत असतो, तुम्ही काय म्हणताल मला माहीत नाही, लई शहाण्याचे सलाह सर आम्हाला इथंच अडकून ठेवता असं म्हणतात काय की. मी म्हणतो का शिकलेल्यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये काय येते? तुमच्यामध्ये सत्ता येते. शिकलेल्या माणसाच्या हातामध्ये सत्ता येते. काहीतरी व्यवसाय करण्यासाठी तो पात्र असतो आणि तुमच्याकडे ती ताकद असल्यानंतर तुम्हाला समोरची व्यक्ती भीतात. लक्षात आलं? आणि अर्धवट शिक्षण घेऊन तुम्ही जर लग्न करून गेलात ना, तर काय नवरा बी काय म्हणतात? नवरा म्हणते, सासू म्हणते का हाकलून देईन, नको तसं करू नका, मी तुमच्या पाया पडते. आणि जर तुम्ही शिकून जर मजबूत राहिला तर अरे हाकलून काय द्यायचं, चालता मी तुला हाकलून देते, असं करू नको बाई, तसं तुझ्या पाया पडतो, असं करू नको. नवराही म्हणते, सासूही म्हणते. हे तुम्हाला समाजामधले ही प्रथा आहे, ते मी लबाड म्हणत नाही तुम्हाला, हे प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल खरं नॉलेज हे आहे खरं. अजून तुमचं लग्न झालं नाही, झाल्यानंतर कळेल तुम्हाला. दुसरा नांदाला ज्यावेळेस जाताल का नाही, त्यावेळेस सगळं आठवतंय. आता काही नाही, आता थोडं पोराडगीपणा आहे, लक्ष येत नाही, परंतु हे वस्तुस्थिती आहे. तुम्ही रडत तुम्ही जीव जरी दिला तर तुमच्यावर कोणी दया माया करणार. एवढे लोक निर्दयी आणि कठोर असतात. लक्षात आला? गोड बोलून तर अगोदर लई घेऊन जातात, लई गोड बोलून घेऊन जातात. आमच्या घरी तुमची मुलगी आली तर राज करेल, राज. आता ह्याच्या घरी काय राजवाडा आहे काय की, आणि त्याच्या घरी बसून त्यानं काय राज करायला तिथं खुर्चीवर बसवणार आहे काय की. लक्षात आलं? म्हणून शिकून मजबूत व्हा. लक्षात आलं? तोपर्यंत करू नका असं माझं मत आहे. शेवटी तुमचं बघा बाबा तुम्हाला काय करायचं ते. इथे आपण या ठिकाणी स्टॉप करूया आता, ओके. आणि नंतरच्या